वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय माहीज फॅमिली. माही फर्स्ट वेळा शिर्डीला जाणार होती, तर शिर्डीमध्ये काय काय झालं, आपण रूम कुठं बुक केली, तसेच आपल्याला जे प्रसादालय आहे ते कुठं आहे, काय बजेट आहे, लहान बाळाला सोबत घेऊन चालला आहे तर आपण VIP मध्ये फ्रीचं दर्शन कसं घेऊ शकतो आणि याची पूर्ण डिटेल इन्क्वायरी माहिती या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तसेच शिर्डीपासून शनिशिंगणापूरला आपण कसं गेलो, त्याचं बजेट काय, पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सगळी देणार आहे. तर हा व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा, कुठेही स्किप करू नका. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. ओके, चला आता आपण चाललोय शिवाजीनगरच्या बस स्टँडला. आम्ही ऑनलाईनच शिवसाई बस बुक केलेली, 6:15ची बस बुक केलेली, बट ती तुम्हाला तर माहिती आहे की कधीच टायमिंगला बस निघत नाही. ती बस निघाली 7:45ला आणि आम्ही 11 वाजता पोहोचणार होतो, तर आम्ही पोहोचलो 1 वाजता. ते कसं काय झालं पुढं बघा, का की बस मध्ये बंद पडलेली आणि थंडीचे दिवस होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही ही ट्रिप केलेली, तेव्हा खूप थंडी होती, तर माईला मी स्वेटर वगैरे घातलेलं कारण तिला थंडी लागू नये. आणि आम्ही ऑनलाईनच बुकिंग केलेली रूमची, ॲज अ कपलसाठी वन रूम आम्ही बुक केली. ती रूम कशी आहे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आम्ही अगोदर बुकिंग केलेली ऑनलाईन दाखवली, तिकडनं चावी कलेक्ट केली ह्या बिल्डिंगमधून आणि समोर मी तुम्हाला आता पुढं आपली रूम दाखवणार आहे. ह्या बिल्डिंगमध्ये आपली रूम आहे. रूम कशी आहे चला पाहूया आपण. चला आता मी तुम्हाला दाखवते. ॲज अ कपलसाठी ही 1 रूम बुक केली आहे. ह्याचे चार्जेस वगैरे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, व्लॉगच्या शेवटी सांगणार आहे. तर तुम्ही कपलसाठी सुद्धा बुक करणार ना तरी तुम्हाला हे 3 बेड येणार. ओके, मग तुम्ही एका रूममध्ये जास्तीत जास्त 5 जण राहू शकतात. 5 जण एका रूमसाठी अलाउड आहे. ओके, आणि व्हेंटिलेशनसाठी विंडो दिली आहे आणि बॅग वगैरे ठेवण्यासाठी हा किचन वट्टा टाईप दिला आहे, जिथं आपण आपली बॅग वगैरे ठेवू शकतो. एका साईडला वॉशरूम आहे आणि एका साईडला बाथरूम आहे आणि समोर जे दिसतंय ते बेसिंग आहे. आता मी तुम्हाला दाखवते की जे वॉशरूम आहे ते कसं आहे. तर वॉशरूम खरंच खूप स्वच्छ आणि नीट होतं. गरम पाणी, गार पाणी दोन्ही अवेलेबल होते. मी शिर्डीमध्ये 2 दिवस होते, तर शिर्डीमध्ये मी रात्रीसुद्धा चेक केलेलं गरम पाणी आहे का, तर गरम पाणी, रात्रीसुद्धा गरम पाणी होतं आणि एका साईडला टॉयलेट आहे. ओके, इंडियन वेस्टर्न टॉयलेट. तुम्हाला जसं बुकिंग करायचं तुम्ही तसं बुकिंग करू शकतो, पण आपल्याला 2 दिवसासाठी जायचं तर मी असं काय टॉयलेटचं काय बघितलं नव्हतं. जर तुमच्यासोबत जर एखादी आजारी माणूस असेल, जर त्यांना इंडियन वेस्टर्न टॉयलेट लागत असेल तर तुम्ही तसं बुक करू शकतात, ऑप्शन आहे तिकडं. आणि फायनली आपण रूममध्ये फ्रेश झालो, बाहेर आलो, तर मी तुम्हाला सांगते इथं चहा 2 रुपयाला मिळतो. यस, तुम्ही राईट ऐकले आहे. चहा 2 रुपयाला, पाण्याची 20 रुपयाची बॉटल 10 रुपयाला. आता तुम्ही म्हणताल की हा 2 रुपयाचा चहा कसा असेल, 10 रुपयाच्या चहापेक्षा सुद्धा मस्त आहे हा चहा. बिल्डिंगमध्ये प्रसादालय होतं, त्याच्या शेजारी तिकडं सुद्धा फ्रीमध्ये आम्ही प्रसाद घेतला. चपाती सुद्धा होती, बट आम्ही ट्रॅव्हलिंग केलेली म्हणून आम्ही चपाती घेतली नाही. आणि आम्ही निघालो फ्रेश होऊन शनिशिंगणापूरला. आम्ही विचार केला की आम्ही 2 दिवस अगोदर शनिशिंगणापूरला जाऊया आणि देन तिकडनं आल्यानंतर मग आपण शिर्डीचं आपण आहे 1 दिवस रात्री आणि सेकंड डे तर आपण शिर्डीचं दर्शन घेऊया. तर ही 17 सीटची बस आहे. 17 सीटची बसचे चार्जेस सुद्धा मी शेवटीला सांगणार आहे काय चार्जेस आहे. आणि त्यांनी गाडी थांबवलेली, कुणाला वॉशरूमला, बाथरूमला फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश होऊ शकतात, त्याच्यासाठी गाडी थांबवलेली. आम्ही फ्रेश झालो, ऊसाचा प्युअर असा रस घेतला. माही सुद्धा मस्त एन्जॉय करत होती. माहीने कोणताही त्रास दिला नाही. तिला म्हटलं बाळा पी, तर माही ज्यूस लवकर घेतच नाही. तिला असं वाटतं हे काय आहे, तर माही ज्यूस वगैरे घेत नाही. आम्ही माहीला घेऊन गेलेलो. लहान बाळाला घेऊन गेलं तर तुम्हाला असं वाटत असेल की कसं असेल, बाळाच्या हाल तर नाही होणार, तर बिलकुल हाल नाही होत. तुम्ही मॅनेजमेंट, मी तुम्हाला जसं सांगते ना, तुम्ही योग्य मॅनेजमेंट करा. जसं मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती देत आहे. तुम्ही खरंच लहान बाळाला पण घेऊन जावा, काही टेन्शन नाही आहे. आणि जे भक्तिनिवास आहे खरंच खूप म्हणजे सिक्युअर आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग आम्ही फायनली शनिशिंगणापूरला पोहोचलो तिकडं. आणि आम्ही जी बस बुक केलेली ती बस 17 सीटची बस होती, त्याच्यामध्ये बाकीचे पण होते ज्यांना कुणाला जायचं होतं शनिशिंगणापूरला.
तर ते आम्हाला दर्शन करून परत आम्हाला शिर्डीला सुद्धा सोडणार होते. असं आम्ही 17 सीटची म्हणजे आम्ही फक्त 2च जण होतो, पण बाकीच्यांनी सीटच्या हिशोबाने त्यांनी चार्जेस घेतलेले. तर त्याचे चार्जेस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो. खरंच काही गर्दी नव्हती. आमचे दर्शन खूप छान झाले. आणि शनी शिंगणापूरमध्ये इतकं डेव्हलप झालं आहे ना, नवीन मंदिर झालं, खूप छान मंदिर केलं आहे. अजून लय भारी मंदिर केलं आहे. आता मी तुम्हाला सगळं पुढं दाखवणार आहे. तुम्ही प्लीज शेवटपर्यंत व्लॉग कंटिन्यू करा, कुठेही सुद्धा स्किप करू नका. ओके. मी घरूनच म्हणजे तिकडनं मी काहीच घेतलं नाही. घरूनच मी राईचं तेल, जे काय असतं ते मोहरी वगैरे, मोहरी नाही, ते काळे उडीद, मीठ, अख्खे मीठ, ते मी घरूनच घेतलेलं. कारण तिकडे जाऊन मी काही घेतलं नाही. तर इथं जी लाईन होती ती तेल टाकायची लाईन होती. ते तेल त्या एका मशीन थ्रू त्या शनिदेवाच्या तिकडं त्यांना ते अर्पण होतं. तर तुम्ही ते तिकडं टाकू शकता, कारण ते देवापर्यंत तर आपण जाऊ शकत नाही. आणि आम्ही ज्या टायमिंगला गेलेलो त्या टायमिंगला खरं आरती चालू होती. आम्हाला पूर्ण आरती भेटली आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं. मी तिथं म्हणजे त्या मशीन थ्रू तिथं तेल व्हायला जातं, तिथे मी तेल टाकलं आणि जे अर्ध तेल होतं तर शनिदेवाच्या समोरच मारुतीचं मंदिर आहे, तिथं मी ते अर्ध तेल त्या आजींना देऊन त्या दिव्यामध्ये टाकलं, तिथं अर्पण केलं आणि मग आमचं दर्शन खूप छान झालं तिथं. आणि एक नक्की गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्ही जर शनी शिंगणापूरला गेला तर बर्फी मिळते तिथं 20 रुपयाची. ती बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा, इतकी छान असते ना, खूप सुंदर अशी असते, खूप छान लागते ती बर्फी. काही जण तर 10-10, 9-9 घेतात बर्फी, बट आम्ही 2च घेतलेली. छान असते. तो म्हणजे बॅक साईडला दिसतंय ना, ते आहे नवग्रहचं मंदिर. तिथं हे नवीन झालं आहे. अगोदर तुम्ही गेला असेल, कामकाज चालू असेल, बट आता पूर्ण रेडी आहे. आणि एका साईडला तो पूल सुद्धा रेडी केला आहे. तो पूल कशासाठी हा वाला पूल कशासाठी रेडी केला आहे आय डोंट नो, बट खूप छान असं इतकं प्रसन्न वाटत होतं ना. तुम्हाला तर माहिती, प्रत्येक कोणत्याही मंदिरात तुम्ही जाताल तर तुम्हाला खरं ते एक प्रसन्न, एक पॉझिटिव्ह वाईब्स येत असते ना, तसं खूप पॉझिटिव्ह फील होत होतं. आणि माईचं सुद्धा दर्शन झालं. आम्ही सुद्धा दर्शन खूप छान घेतलं. हे तुम्हाला दाखवते ना, हे नवग्रहचं मंदिर आहे. त्याला आम्ही मीन्स फेऱ्या घालत होतो नवग्रहाच्या मंदिराला. तर मी त्या थ्रू तुम्हाला मी जे काही रेकॉर्ड केलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप सुंदर असं मंदिर होतं. खूप म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना, खूप भारी वाटत होतं. आणि बजेट तुम्ही जर म्हटलं ना, जरा ह्याचं बजेट काय आहे, ते बजेट खरंच तुम्हाला परवडण्यासारखं बजेट आहे. मी तुम्हाला पूर्ण बजेटची इन्क्वायरी शेवटीला सांगणार आहे. आणि आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो. तिथंच एक मधी भोलेनाथचं मंदिर होतं. त्या ट्रॅव्हलने ती गाडी थांबून आम्हाला तिकडचं सुद्धा दर्शन त्यांनी करून दिले. खरंच खूप थँक्यू त्यांच्यासाठी. आणि आम्ही भोलेनाथचे सुद्धा दर्शन घेतले. आणि फायनली आम्ही भक्तिनिवासला आलो. भक्तिनिवासच्या समोरच एक हॉटेल होतं, ज्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो आहोत. आम्ही पनीरची भाजी मागवली आणि चपाती मागवली. म्हटलं इकडचं फूड ट्राय करूया कसं आहे. बट खरं सांगते, तुम्ही जर भाजीचा कलर बघत असेल ना, एकच नंबर, बट टेस्ट 0 होती. म्हणून खरंच जर तुम्हाला कुठं अनुभव असेल नाही का हॉटेलचा, तर तिथंच ट्राय करा. आणि कारण की आम्ही लेट पोहोचलेलो, तर ते प्रसादालयाचं सुद्धा बंद झालेलं. आणि मी हे पण ट्राय करणार होते की बाहेरचं फूड कसं आहे तिकडं, बट 0. आणि मग आम्ही सेकंड डेला लवकर उठलो, फ्रेश झालो, लवकर चहा घेतला. खरंच खूप रिझनेबल रेट आहे. तुम्ही सुद्धा येऊ शकतात फॅमिलीसोबत. खूप रिझनेबल प्राईस आहे आणि कमी बजेटमध्ये तुम्ही सुद्धा शिर्डीला येऊन दर्शन घेऊ शकता, एन्जॉय करू शकतात आपल्या फॅमिलीसोबत. भक्तिनिवासमध्ये कार पार्किंगसुद्धा तुम्ही करू शकतात, ते पण सिक्युअरपणे. मी कुठं पण जाते ना, म्हणजे कोणत्या मंदिरात वगैरे नाही का, देवस्थानवर, तर मी अगोदर असेल तर मी ते बुक करते, भक्तिनिवासच बुक करते. आणि मला तिथं सिक्युअर फील होतं. कारण की आपण अदर हॉटेल्स वगैरे बुक केले ना, मला तिकडं सिक्युअर फील होत नाही. काही काही हॉटेल असतात सिक्युअर, ज्यांचे स्टार रिव्ह्यू चांगले असतात, बट आपलं काही बजेट असतं, त्या बजेटच्या हिशोबाने सुद्धा आपल्याला बघावं लागतं. कारण की आपण एक मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आपण आपलं बजेट बघूनच प्लॅन करतो. तसंच मग आम्ही जर भक्तिनिवास असेल तर खूप बेस्ट, सिक्युअर पण असतो आपण आणि आपल्याला कोणतंही टेन्शन नसतं. ओके. आणि फॅमिलीसोबत असली तर काहीच टेन्शन नसतं. पण जर आपण कपल जातोय तर एक थोडंसं एक भीतीच असते. तर त्याच्यासाठी आम्ही
खरंच जर भक्तिनिवास आहे तर बेस्ट गोष्ट आहे. माहीसुद्धा खूप एन्जॉय करत होती. माहीने काहीच त्रास दिला नाही. आणि जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन चालाय ना तर तिथं दूधसुद्धा भेटतं. दूध पण 3 रुपयाला दूध भेटतं. म्हणजे जी आपल्या दुधाची बॉटल असते ना लहानवाली, तेवढी ती फुल भरून मिळते 3 रुपयामध्ये. ओके. जर तुम्हाला ते दूध पाजायचं नसलं तर तिथं बाहेर दुकानसुद्धा असतात. तिथं ते जर दूध पण गरम करून देतात. ते चहावाले असतात बाहेर बसलेले भक्तिनिवासच्या बाहेर, जसं की आम्ही केलेलं. कारण की ते तिकडं काय होतं की साखरेचं दूध असल्यामुळं ना माही नंतर खूप आजारी पडलेली. त्याच्यामध्ये साखर असते आणि माही दुधामध्ये साखर टाकून पित नाही. मग आम्ही भक्तिनिवासच्या बाहेर आलो, नाश्ता केला आणि ते समोर दिसतंय ते हे तिकडनंच आतमध्ये जाऊन मंदिराची लाईन आहे. आपला मोबाईल, कॅमेरा जे काही असेल तिथं अगोदर सबमिट करायचा. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आतमध्ये गेलो, आम्ही दर्शन घेतले आणि चावडी मंदिराकडे आम्ही गेलो. तिथं चावडी म्हणून साईबाबाचं तिथं स्थान आहे, तिकडचे आम्ही दर्शन घेतले. तुम्ही सुद्धा ते दर्शन घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथं शेजारी विचारा की कुठं आहे तिथं, तर ते तुम्हाला सांगतील. साईबाबाचं तिथं म्हणजे पुराणं असं जुनं असं तिथं काहीतरी स्थान आहे, तिथलं तुम्ही दर्शन घ्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते मी, तिकडं साईबाबाचं एक म्हणजे एक तिथं काहीतरी म्हणजे आत्तापर्यंत ते जळत राहतं. ती अग्नी आतापर्यंत तिथं जळत राहते. तसं मागच्या साईडला साईबाबाच्या मंदिराच्या तिकडं ते एक स्थान आहे साईबाबाचं. प्लीज तुम्ही तिकडं सुद्धा जाऊन या. तुम्हाला माहिती नसेल तर सांगते मी. आणि इथं आम्ही फोटोशूट केला आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो परत आपल्या भक्तिनिवासकडे. आणि आम्ही डायरेक्ट 40 रुपये देऊन डायरेक्ट ऑटो बुक केली. 1 पर्सनचे ते म्हणतात 30 रुपये, पण आपण 20 रुपये बोलायचे. आणि मग भक्तिनिवासला आलो. भक्तिनिवासला माही आणि तिच्या पप्पाची मस्ती चालू होती आणि माही एन्जॉय करत होती. काय झालं माझं काही चुकलं. भक्ती म्हणजे आम्ही तिकडे गेलो ना, तिकडच्या दुधामध्ये साखर होती. मग मी माहीला ते दूध देत होते, तर माही त्याच्यानंतर खूप आजारी पडलेली. तर मी तुम्हाला म्हणेल की जर तुमचं बाळ साखर टाकून दूध पित नसेल तर प्लीज तुम्ही दूध ना सेपरेट घेऊन तिकडं बाहेर ना, जसं ते आम्ही पाणी गरम करून घेतलेलं तसं ते दूधसुद्धा गरम करून देतात चहावाले, तर तिकडं तुम्ही करू शकता. मग आम्ही भक्तिनिवासमध्ये होतो तिथंच खाली समोरच गार्डन होतं लहान मुलांसाठी. आणि मस्त माहीने त्या गार्डनमध्ये फुल टू एन्जॉय केला. मग आम्ही माहीला घेऊन थोडं भक्तिनिवासमध्ये फिरत होतो इकडं तिकडं. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन जाताय ना तर काही टेन्शन घेऊ नका. खूप खेळण्यासारख्या गोष्टी आहेत तिथं. इतकं गार्डन आहे ना, त्या गार्डनमध्ये खूप ॲक्टिव्हिटी करण्यासारख्या गोष्टी आहेत. लहान बाळ बिलकुल कंटाळणार नाही, खूप एन्जॉय करणार. माहीचा फोटो काढता काढता व्हिडिओ काढता काढता माहीने मोबाईललाच धक्का दिला आणि तो मोबाईल खाली पडला. मग तो मी मोबाईल उचलला आणि माहीची मस्त मस्ती चाललेली. तेव्हा माही जस्ट चालायला शिकलेली फेबमध्ये, कारण की जानेवारीला तिला 1 इयर कंप्लीट झालं आणि मग ती चालायला लागली. मग जसं की मी तुम्हाला बोलले की बिल्डिंगच्या समोरच जसं मी माझ्या भक्तिनिवासातून बाहेर पडले की लगेच त्याच म्हणजे समोरच हे गार्डन आहे. बघा तुम्ही, मी तुम्हाला गार्डन दाखवते. खूप छान गार्डन आहे. माहीने खूप एन्जॉय केला. लय भारी. तुम्ही बघा झोपाळा आहे. लहान बाळ खेळायला पाहिजे तर मोठेच खेळतात ते. ओके. आणि ही एक स्प्रिंगवाली गाडी आहे. ह्याच्यासोबत मी माहीचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे शॉर्टमध्ये, नक्की बघा तुम्ही. खूप छान आहे. आणि माहीने हे सगळं बघितल्यानंतर माहीला राहू गेलं नाही. माहीला सुद्धा झोका खेळायचा होता आणि तिला मग तिला पाहिजे त्या गोष्टी ती करणारच. मग बघा, जेव्हा ती माही 1 इयरचीच होती ना, माही तेव्हापासून झोपाळा खेळते. आणि ती पण ना, ती असं नाही की सोडून देते, बरोबर पकडून बसणार आणि खेळणार, अशी माही आहे. खूप क्यूट आहे माही माझी. आणि मग माहीला आम्ही झोपाळा देत होतो. मग दे ती मस्त एन्जॉय करत होती, खेळत होती. मग म्हटलं आता बस झालं, तिला काढावं. तर बिलकुल ती त्या झोपाळ्याला सोडतच नव्हती. एकदा बसली ना, तिला झोपाळा सोड म्हटलं आता बस झालं, तर ती कधीच तिचं कंप्लीट खेळणं होत नाही. मग तिला बाकीचं काहीच नको. तिला स्लायडर नको, ती स्प्रिंगवाली गाडी नको,
आणि बॉलसुद्धा नको, मला जर झोपाळा असेल तर ती झोपाळाच खेळणार. मग तिला आम्ही स्लायडरवरती बसवलं. तिला स्लायडरवरती नाही, इतकी भीती वाटते ना, खूप भीती वाटते, ती खाली येतच नाही. तुम्ही सुद्धा बघा, ती खाली यायचं नावच घेत तर ती खाली येतच नाही. खूप खूप फनी मुमेंट होता तो आमचा. तिला खेळायचंच नव्हतं, तिला फक्त झोपाळा खेळायचा. आम्ही म्हटलं परत एकदा ट्राय करूया, यू कॅन डू इट माही. मग तिला धरून, पण माही खरं त्याच्यामध्ये तिला ओके फील होत नव्हतं. मग तुम्हाला मी सांगते, मेन प्रसादालय कुठं आहे, भक्तिनिवासचं. शिर्डीचं जे मंदिर आहे जिथं आपण दर्शनाला जातो तिकडनं 1 किलोमीटर लांब हे मेन प्रसादालय आहे. तिकडं तुम्ही लाईन लावून फ्रीचं सुद्धा जेवण करू शकता. फ्रीमध्ये जेवण आहे सकाळ संध्याकाळ, आणि 50 रुपये देऊन VIP जेवणसुद्धा आहे. आता ते VIP जेवण कसं आहे मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. 50 रुपये देऊन आम्ही 100 रुपये दिले, 2 तिकीटं घेतली तिकडनं जेवायची, VIP जेवायची. आणि मग जे समोर दिसतंय ना तिकडनं मग आम्ही आत गेलो, आणि हे आहे VIP जेवण. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी अनलिमिटेड, सगळं अनलिमिटेड भेटतं तुम्हाला. शिरा, भाजी, चपाती, वरण, एकच पापड भेटतं. तुम्ही जर म्हणताल की मला अजून एक पापड द्या तर ते परत पापड देत नाही. चपाती देतील, भात देतील, भाजी देतील, शिरा देतील, पण पापड ते रिपीट देणार नाही. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला 1 वाटी दहीसुद्धा भेटते. ओके, आणि चटणी तर एका वाटीमध्ये ते आपल्या टेबलावरती ठेवलेली असते. मग मी ना ते कशासाठी रेकॉर्ड केलं तरी मलासुद्धा पाहायचं होतं आणि तुमच्यासोबत मला शेअरसुद्धा करायचं होतं. तर ते जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि माही मस्तपैकी बसलेली खेळत. माही काय करते, माहीला वाटतं ते हेडफोन आहे तर ती चार्जरची वायर सोबत ती घेऊन खेळत बसते, आणि ते जे लॉक होतं त्याला लावत बसते, जसं की ती चार्जिंग करते की काय. मग तिचं सुरू झालं, विठ्ठल 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 विठ्ठल, श्रीराम 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 श्रीराम. जसं का आम्ही देवाचं काही बोललो तर ती त्याला असा प्रतिसाद देते. तर खरंच या गोष्टी माहीने स्वतःहून करणं खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला ती म्हणजे असं प्राऊड फील करून देते खरंच, की आम्ही खूप लकी आहे की आम्ही माहीची आई वडील आहे. तर खरंच आम्हाला खूप प्राऊड फील होतं. माही म्हणजे खूप लहानपणापासून ती इतकी ॲक्टिव्ह आहे ना, तिच्या काही गोष्टी अशा आहेत ना, खरंच चमत्कारिक आहे माहीच्या गोष्टी. आणि मग तुम्हाला मी आता सगळं बजेट सांगणार आहे, तर प्लीज थांबा. बजेट मी तुम्हाला सांगते. भक्तिनिवास ऑनलाईन बुक करा, किंवा तिकडं जाऊन बुक करण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन बुक करा, कारण की कधी बुकिंग फुल असते. जी आम्ही ॲज अ कपलसाठी रूम बुक केली आहे त्याचं 1 डेचं चार्जेस आहे 250 रुपीज. काय चार्जेस आहे? 250 रुपीज. आणि तिकडनं जर तुम्हाला शनी शिंगणापूरला जायचं आहे, जसं की ती 17 सीटची बस होती किंवा अजून बाकीच्या गाड्या असतात, ते बोलतात 400 रुपये 300 रुपये, पण नाही, 200 रुपये द्या तुम्ही त्यांना येण्या आणि जाण्याचे. ओके, आम्ही येण्या आणि जाण्याचे 1 पर्सनचे 200 रुपये, म्हणजे आम्ही तसे 400 रुपये त्यांना दिलेले. ते जास्त बोलतात, पण आता ते पुढं मागं चार्जेस वाढतात पण. तर प्लीज ते लक्षात घेऊन तुम्ही तसं डील करा त्यांच्यासोबत. पण मी फेब्रुवारी महिन्यामध्ये गेलते, मी त्याचे चार्जेस सांगते तुम्हाला. ओके, ते झालं. आणि जे प्रसादालय आहे, तुम्ही ज्या पण भक्तिनिवासमध्ये असाल तिथं पण तुम्हाला मेन प्रसादालयाकडे जायची गरज नाही. तुम्ही जिथं भक्तिनिवास बुक करता त्या भक्तिनिवासमध्ये सुद्धा प्रसाद असतो फ्रीचा, अनलिमिटेड 3 वाजेपर्यंत, संध्याकाळी सुद्धा असतो. तर तुम्ही तो सुद्धा प्रसाद घेऊ शकता, की तुमचं बाहेरच्या खाण्याचे पैसे वाचतील. आणि मेन प्रसादालय शिर्डी जे साईचं मंदिर आहे तिकडनं 1 किलो. मेन गोष्ट दर्शन. आता दर्शनचं सांगते मी तुम्हाला. जर लहान बाळ सोबत आहे 1 वर्षाच्या आतमधलं, तर तुम्ही 3 नंबरच्या गेटला जाऊन तिथं तुम्हाला सांगायचं की माझं लहान बाळ आहे, तर ती तुम्हाला VIP दर्शनासाठी जी लाईन असते तिकडनं तुम्हाला शॉर्टकट दर्शन मिळतं. तर प्लीज तुम्हाला हे खूप हेल्पफुल राहील. जर लहान बाळ आहे तर तुम्ही नक्की त्या थ्रू तुम्ही दर्शनाला जा. आणि कुणाला तरी विचारा कुठून लाईन आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट दर्शनाच्या रांगेत थांबाल तर काहीच उपयोग नाही. तर तुम्हाला ही गोष्ट सांगते, जिथं लहान मुलांची VIP दर्शनासाठी रांग असते त्यांना सांगा की माझं 1 वर्षाच्या आतलं लहान बाळ आहे, तर ते तुम्हाला तिकडे सोडतील.
अजून काय तुम्हाला क्वेरीज असतील तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.